नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. अपडेटमध्ये बघा, महापारेषण महावितरण भरती जी आहे, MSCB भरती आपण त्याला म्हणू, तर यामध्ये साधारण 7,888 पदांची एकूण भरती डिसेंबर एंड आणि जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात तुम्हाला निघालेली दिसते आहे. तर एकूण शैक्षणिक अर्हता, परीक्षा पद्धती सगळ्यांची कशी असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे निगेटिव्ह मार्किंग असल्याने खूप सावधान राहायचं आहे. याबद्दल डिटेल बघणार आहोत. एकूण 7,888 पदं महापारेषण आणि महावितरण याबद्दल. तर डिटेल बघण्यासाठी जाऊ, तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑन नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात. तर मित्रांनो, महावितरणची ॲड 2 दिवसापूर्वीच पडलेली आहे वेबसाईटवर आणि त्याची लिंकच जी आहे ती लवकरात लवकर तुम्हाला मिळणार आहे. एकूण पदं 5,000च्या वर आहेत. याच्याबद्दल व्हिडिओ बनवलेला होता, तर तो सुद्धा बघू शकता. त्यामध्ये जी काही महत्त्वाची आणि अत्यंत शैक्षणिक अर्हता याबद्दल बरेच विद्यार्थी विचारत होते. मागच्या वेळेस थोडंसं या ठिकाणी राहून गेलं आहे. तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10+2 म्हणजे या ठिकाणी 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, किंवा 10वी तत्सम ज्या परीक्षा असतात त्या उत्तीर्ण असणं आवश्यक, म्हणजे मिनिमम क्वालिफिकेशन 10वी आहे. आणि म्हणजे 10वी बरोबरच तुमच्याकडे ITIचे प्रमाणपत्र इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन किंवा COE सेंटर ऑफ एक्सलन्स जो कोर्स होता त्यामधील ITIचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही परीक्षा देऊ शकता. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद म्हणजे DGT नवी दिल्ली जी आहे त्याच्यामार्फत इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन शिवाय सेंटर ऑफ एक्सेलन्स जो कोर्स आहे त्याबद्दल जरी तुम्ही पूर्ण असाल तरी तुम्हाला याकडे अप्लाय करायला हरकत नाही. तर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र म्हणजेच NTC, तर NTC तुमच्याकडे असेल, नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 2 वर्षाचे कोर्स जो आहे पदविका, यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. तर इथे जर तुमच्याकडे कोणतीही क्वालिफिकेशन असेल, ITI असेल, इलेक्ट्रिशियन वायरमन किंवा MSBVचा जर कोर्स असेल किंवा COE असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ते अप्लाय करू शकता. तर हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर इतर काही गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे परीक्षेसंबंधी तुम्हाला डिटेल माहीत पाहिजे. तर परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारे तुम्हाला प्रश्नपत्रिका येणार आहेत तर याबाबत डिटेल बघू. तर एक म्हणजे तुम्हाला सगळ्या ज्या ॲड आहेत, म्हणजे महाट्रान्सको असेल, डिस्कॉम असेल, तर महाट्रान्सकोच्या सुद्धा 2 त्या ठिकाणी भरत्या निघाल्या होत्या. त्यामध्ये सुद्धा आता परीक्षा लवकरच लागेल. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर बघाल एकूण जागा आणि त्याच्याबद्दल शैक्षणिक अर्हता सुद्धा जवळजवळ सारखीच आहे. परंतु खाली जे तुम्हाला दिसेल तर या ठिकाणी परीक्षा पद्धती ही सगळ्या तिन्ही ॲडची जवळजवळ सारखी आहे. तर 7 नंबर पेजवर तुम्हाला परीक्षा पद्धती दिलेली आहे. तर यामध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपाची म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा असणार आहे. तर तिन्ही जे भरती आहेत म्हणजे महाट्रान्सको असेल, महाडिस्कॉम असेल, तर या तिन्हीमध्ये ही जी पद्धती आहे परीक्षा पद्धती, त्यामध्ये वीजतंत्री व्यवसायातील विषयाचे ज्ञान म्हणजे तुम्हाला टेक्निकल क्वालिफिकेशन जे आहेत, प्रोफेशनल क्वालिफिकेशन आपण म्हणतो किंवा प्रोफेशनल नॉलेज म्हणतो, त्यावर जास्तीत जास्त भर दिलेला आहे. 50 प्रश्न आहेत, 110 मार्क्स. आणि सामान्य अभियोक्ता म्हणजे जनरल जे असतं आपलं ॲप्टिट्यूड, त्यामध्ये तर्कशक्ती, संख्यात्मक अभियोगिता आणि मराठी भाषा असे मिळून जवळजवळ म्हणजे 40 प्रश्न आहेत 20 मार्काला, म्हणजे अर्ध्या मार्काला एक प्रश्न आहे. 20 प्रश्न आहेत 10 मार्काला. इथे अर्ध्या मार्काला जवळ सगळे प्रश्न आहेत. आणि मराठीमध्ये 20 प्रश्न 10 मार्काला. तर प्रत्येक भरतीमध्ये सेम जवळजवळ दिलेला आहे. म्हणजे त्या एक तुम्ही अभ्यास केला की पूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी काय होणार आहे, तोच अभ्यास तिन्ही भरतीसाठी लागू राहणार आहे. त्यामुळे अभ्यास जोरात करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कुठे कुठे कमी पडतोय, कोणत्या याच्यामध्ये आपल्याला जास्त जोर द्यावा लागणार आहे. तर तुम्ही ह्याच्यापैकी जर सगळे मार्क्स जर तुम्ही मिळवले तर इथे एकूण 80 प्रश्न आहेत, 40 आणि एकूण 130 प्रश्न असे मिळून 150 मार्काला.
याच्यापैकी जास्तीत जास्त मार्क जर तुम्ही मिळवणार तर त्या ठिकाणी तुम्हाला मेरिटमध्ये येण्याचे चान्सेस आहेत. तर या प्रत्येक ॲडमध्ये खाली एक दिलेलं आहे बघा, उमेदवाराने दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना शास्ती म्हणजे दंड पेनल्टी असेल त्यानुसार त्या प्रश्नास विहित असलेल्या एकूण गुणांच्या 1/4 म्हणजे 25% इतके गुण दंड म्हणून प्राप्त होणार. म्हणजे तुम्हाला जर एक जरी प्रश्न चुकला तरी पाव मार्क्स तुमचा कट होणार आहे. त्या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचा पाव मार्क्स जेवढा चुकेल, त्यामुळे या ठिकाणी 0 आणि 0पेक्षा मायनस गुणसुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना मिळू शकतात. त्यामुळे मिळालेल्या जे मार्क्स आहेत त्याच्यामधनं ते वजा करण्यात येतील असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता प्रत्येक परीक्षेमध्ये ते खाली शेवटी वाक्य दिलेलं आहे. त्यामुळे इथे तुम्हाला सावधगिरी बाळगायची आहे. जो काय आपण उत्तर देणार आहोत तो एकदम परफेक्ट असला पाहिजे तरच त्या ठिकाणी उत्तरं द्यायची आहे, नाहीतर तो प्रश्न स्किप करणे तुमच्या फायद्याचं ठरणार आहे. या भरतीमध्ये सुद्धा म्हणजे तिन्ही भरतीमध्ये जवळजवळ सेम तुम्हाला त्या ठिकाणी काय असणार आहे, परीक्षा पद्धती आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, ज्यांनी अभ्यास चालू केलेला आहे त्यांनी जो अभ्यास करणारा तांत्रिक विषयातील तो परफेक्ट असणे आवश्यक आहे. याबद्दल मी डिटेल लेक्चरसुद्धा चालू करतोय, प्रोफेशनल नॉलेज आणि इतर माहिती म्हणजे ह्याचा सिलेबस कुठून घ्यायचा आहे, पुस्तकं कोणती वापरायची आहेत, यामध्ये सुद्धा तुम्हाला अधिकाधिक माहिती गोळा करून देणार आहे, जेणेकरून तुम्ही सगळ्यापैकी सगळे मार्क्स त्या ठिकाणी मिळवू शकाल आणि सिलेक्शन हे तुमचंच असणार आहे. प्रत्येक भरतीच्या खाली प्रत्येक ॲडच्या खाली ते चुकीच्या उत्तरांना 25% मार्क्स कट आहेत, एवढं फक्त लक्षात ठेवा. त्यामुळे कोणतीही उत्तरं चुकणार नाहीत आणि चुकीची उत्तरं वाटली तर त्या ठिकाणी तुम्हाला ती स्किप करायची आहेत, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. तर काही डाऊट्स असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. लवकरच आपण लेक्चर्स घेऊन येतोय आणि प्रश्नपत्रिका MCQ सॉल्व हे सुद्धा या ठिकाणी घेऊन येणार आहे. तो पण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.